सार्थ श्री दासबोध. दशक पहिला. समास आठवा. सभास्तवन. सुसंस्कृत समाजात राहणाऱ्या माणसाच्या जीवनात सभेला किती महत्त्व असते हे शहरातील नागरिकाला तरी सांगायला नको. शिक्षण, राजकारण, व्यापार, धर्मकारण, नाटक, संगीत, खेळ इत्यादी क्षेत्रांमध्ये सभा जे कार्य करतात तितकेच किंबहुना त्याहून अधिक कार्य सभा परमार्थात करतात. पूर्वनियोजित वेळी आणि स्थळी ठरलेल्या विशिष्ट कार्यासाठी एकत्र जमणाऱ्या मर्यादित जनसमूहाला सभा असे म्हणतात. या समासात आध्यात्मिक सभेचे म्हणजे कीर्तन आणि प्रवचन श्रवण करणाऱ्या जनसमूहाचे वर्णन श्री समर्थ करीत आहेत. आध्यात्मिक सभेला भगवंतावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच हजर असतात. त्या चिंतनशील असून शिस्तीने वागतात. वक्त्याच्या भाषणाला प्रतिसाद देताना देखील त्यांचा संयम सुटत नाही. पण अशा सभेचे प्रथम मोठे वैशिष्ट्य असे की तेथे अत्यंत पवित्र वातावरण निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक सभासदाचे मन शुद्धतेच्या वरच्या पातळीवर विनायास आरूढ होते. दुसरे वैशिष्ट्य असे की श्रोत्यांचे वक्त्याशी चटकन तादात्म्य झाल्यामुळे श्रोते देहभान विसरतात आणि काही काळ तरी भगवंताच्या प्रेमात डुंबतात. तिसरे वैशिष्ट्य असे की आध्यात्मिक सभेत तर्कापेक्षा श्रद्धेला प्राधान्य असते. श्रद्धेची भूमिका घेऊनच मुळी श्रोता श्रवण करायला बसतो. म्हणून वक्ता नवीन काही सांगत नसताना श्रोते त्याच त्या गोष्टी न कंटाळता मनापासून ऐकून घेतात. चौथे वैशिष्ट्य असे की प्रेम, मैत्री, दया, वात्सल्य, क्षमा, सहकार्य, सहानुभूती इत्यादी दैवी भावनांना तेथे मनापासून आवाहन केले जाते. श्रोत्यांच्या अंतःकरणात या शुद्ध व कल्याणकारी भावनांचा परिपोष झाल्यावाचून राहत नाही. म्हणून ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने अशा सभेत बसून मन लावून श्रवण करावे हा श्री समर्थांचा आग्रह अगदी बरोबर आहे. दशक पहिला. समास आठवा. सभास्तवन. श्रीराम समर्थ श्रीराम. आता वंदू सकळ सभा, जय सभेसी मुक्ती सुलभा. तेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठतु भरे श्रीराम. नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये रवो. मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हृदयी. माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा श्रीराम. या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ. नाम घोषे घडघडाट, जय जयकारे गर्जती श्रीराम. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने. वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर श्रीराम. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद. अध्यात्म विद्या भेदाभेद, मथन जेथे श्रीराम. नाना समाधाने तृप्ती,
नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यानमूर्ती, वाग्विलासे श्रीराम. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सखोल सात्विक, रम्य रसाळ गायक, निष्ठावंत श्रीराम. कर्मशील आचारशील, दानशील धर्मशील, शुचिस्मंत पुण्यशील, अंतरशुद्ध कृपाळू श्रीराम. योगी वीतरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी श्रीराम. दंडधारी जटाधारी, नाथपंथी मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर श्रीराम. पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनासारखे श्रीराम. सिद्ध साधू आणि साधक, मंत्रयंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही श्रीराम. संत सज्जन विद्वज्जन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान, विमळ करते श्रीराम. योगी वित्पन्न ऋषेश्वर, धूर्त तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की श्रीराम. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी, तत्वज्ञानी पिंडज्ञानी, योगाभ्यासी योगज्ञानी, उदासीन श्रीराम. पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी श्रीराम. महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि आग्नहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करते श्रीराम. भूत भविष्य वर्तमान, जयांस त्रिकाळाचे ज्ञान, बहुश्रोत निराभिमान, निरापेक्षी श्रीराम. शांती क्षमा दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतर्शुद्ध ज्ञानशील, ईश्वरी पुरुष श्रीराम. ऐसे जे का सभानायक, जेथे नित्यानित्य विवेक, त्यांचा महिमा लौलिक, काय म्हणूनी वर्णावा श्रीराम. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, तेथे जनासी तरणोपाये, सहजची होये श्रीराम. उत्तम गुणाची मंडळी, सत्वधीर सत्वागळी, नित्य सुखाची नभाळी, जेथे वसे श्रीराम.
विद्यापात्रे कळापात्रे विशेष गुणाची सत्पात्रे भगवंताची प्रीतिपात्रे मिळाली जेथे श्रीराम प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंची आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यासादिक श्रीराम वृद्ध तरुणाणी बाळ पुरुष स्त्रियादिक सकळ अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी श्रीराम ऐसे परमेश्वराचे जन त्यांसी माझे अभिवंदन जयांसेनी समाधान अकस्मात बाणे श्रीराम ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे श्रीराम जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती ऐसा निश्चय बहुत ग्रंथी महंत बोलिले श्रीराम कल्लौ कीर्तन वरिष्ठ जेथे होयते सभा श्रेष्ठ कथा श्रवणी नाना नष्ट संदेह मावळती श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवननाम समास 8वा श्रीराम समर्थ श्रीराम।